आता पुढचा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मी 5 मिनिटं वेळ देणार आहे ह्या प्रश्नासाठी. मी ती 5 मिनिटं चालू करायच्या अगोदर तुम्हाला जो प्रश्न मला विचारायचा आहे तो तुम्ही मला विचारू शकता. हा प्रश्न दिसतो खूप लहान की तुमचा बिझनेस सुरू करण्यामागचा पर्पज काय. मला लेवल 1चा आन्सर नाही पाहिजे. लेवल 1चा आन्सर काय, सगळ्यांनी धंदा का चालू केलाय? पैसे कमवायला. अजून काय, दुसरं काही रिझनच नाही आपल्या लोकांकडे ना. पण त्याच्या वरती पण जर थोडं जायचं असेल, थोडं वरती, एक लेवल वरती जाऊन स्वतःला विचारा ना की जर पैशाच्या पण पुढे जर काहीतरी असेल तर काय इम्पॉर्टंट आहे. जसं मी गुरुकुल चालू केला, मी माझ्यावरून तुम्हाला सांगू शकतो. मी तुमचे एक्झाम्पल नाही देऊ शकतो, मी माझे सांगू शकतो. मला पण ट्रेडिंग सेक्टरचा नॉलेज आहे, मला पण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा नॉलेज आहे. मी पण 10 गोष्टी इथे चालू करू शकतो. पण मला पहिला का गुरुकुल चालू करावा लागला? कारण की मला ज्यांनी शिकवलं, महताब सरांनी, त्यांनी सांगितलं आपली फाईट जी आहे ती गरिबीच्या अगेन्स्ट आहे. मी गरीब होतो, एक्स्ट्रीम पॉवर्टी मधून आलो होतो आणि मला आज जे मी बनतोय किंवा बनायला चाललोय त्याच्यासाठी सरांचाच सगळा डोक्यावरती हात आहे. मग त्यांनी माझ्या हातामध्ये गरिबीशी लढण्यासाठी 2 टूल दिले. एका टूलचं नाव आहे एज्युकेशन, दुसऱ्या टूलचं नाव आहे एम्प्लॉयमेंट. गरीब लोगों को पैसे दोगे तो गरीब गरीब रहेगा, गरीब लोगों को डोनेशन दोगे तो वो हमेशा डोनेशन पे डिपेंड रहेगा, गरीब लोगों को मदद करोगे तो हमेशा अगली मदद की वेट करेगा. असं त्यांनी मला शिकवलं आणि त्यांनी सांगितलं एक काम करना राम, गरीब लोगों को कभी मदद मत करना, बिकॉज डोनेशन किंवा चैरिटी विल कीप पोअर पीपल पोअर. गरीब गरीब रहेगा, गरीब को मदद नहीं करना चाहिए. तो गरीब को क्या करना चाहिए? गरीब को 2 चीजें देनी चाहिए, एक विद्या और दूसरी लक्ष्मी. क्योंकि उसको जीना है अभी रोज का. अभी क्या अपना पेट खाली रहेगा, पोट आता उपाशी असेल तर मी तुम्हाला खूप मोठ्या ट्रान्सफॉर्मेशन गोष्टी सांगून काहीच फायदा होणार नाही. मग तसं त्यांनी पण मला सांगितलं की पोट भरणे एवढे तरी पैसे तुला देणं गरजेचं आहे. दैट इज बेयर मिनिमम. उतना दे दो आप, उतना अपॉर्च्युनिटी दे दो. लेकिन दूसरा उसको विद्या दो. कारण की बऱ्याच लोकांना शॉर्टकट मध्ये पैसे तर मिळालेले आहेत, त्या लोकांकडे सरस्वती नाहीये. काही लोकांकडे, मी सगळ्यांचंच बोलत नाहीये, मी जनरलाइज बोलतोय. ज्यांच्याकडे लक्ष्मी त्यांच्याकडे सरस्वती नाही. काही टीचर वगैरे आहेत, काही ज्ञानी लोक आहेत, गुरु आहेत, त्यांच्याकडे सरस्वती खूप आहे पण त्यांच्याकडे लक्ष्मी नाही. ह्या दोघांचा इम्बॅलन्स झालाय. आपल्याकडे काय पाहिजे? तुमच्या लोकांची इच्छा काय मला सांगा. फक्त लक्ष्मी जाऊया पाठी, कारण की तुम्ही तर इथे पर्पज लिहिलात की मला काय पाहिजेत? पैसा पाहिजेत. मग कशाच्या मागे जातोय आपण? लक्ष्मीच्या मागे जातोय. आणि फक्त लक्ष्मीच्या मागे लागणारी लोक पुढे जाऊ शकत नाही. मग तो मी असो किंवा मोठे मोठे गुरु असो किंवा मोठे मोठे कोचेस असो किंवा आमिर खान पण असो, तो पण म्हणालेला की बेटा कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो, कामयाबी अपने आप मिलेगी. हे सगळेच सांगतात, पण तुम्हाला पटलं पाहिजेत ना. मग पैसा सोडून पर्पज काय? पैसा तर आहे, तो तर लिहायचाच आहे की मला पैसे कमवायचे आहे, मला श्रीमंत व्हायचं आहे. पण मला किती श्रीमंत व्हायचं आहे, किती पैसे कमवायचे आहेत, आणि जोपर्यंत त्या पैशाला पर्पज नाहीये तोपर्यंत तुम्ही कमवणार पण नाहीये. हा जोपर्यंत ट्रायंगल बसत नाहीये, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, पॉवर, ह्या तिन्ही गोष्टी एकत्र यायला पाहिजे. ब्रह्मा विष्णू महेश, सरस्वती लक्ष्मी दुर्गा, हा ट्रायंगल जोपर्यंत बसत नाहीये तोपर्यंत बिझनेस मोठा होऊ शकत नाही. तर बिझनेसचा पहिला पर्पज असू शकतो आणि असलाच पाहिजे की प्रॉफिट कमवायचा आहे, पैसा कमवायचा आहे. हा एक पर्पज झाला. पण मग सेकंड पर्पज काय असायला पाहिजे, जो मी करतोय की इथली जी ग्रामीण भागातली मुलं आहेत, ज्यांचा साला काय ना फ्युचर आहे ना पास्ट आहे, काहीतरी करूया. आणि ग्रामीण भागातली मुलं म्हणजे तुम्ही लोक सांगतोय मी, जी म्हातारी कोतारे पण झाले, तुम्ही ग्रामीण भागातली मुलंच आहात आमच्यासाठी. तुम्हा लोकांना सांगायला शिकवायला इथे कोणीच नव्हतं. मग ते आम्ही स्टार्ट केलं की बिझनेस असा नाही असा करायचा असतो. ह्या मुलांना शिकवायला चालू केलं की लीडर असं बनायचं असतं. कॉलेजमध्ये जाऊन काही होत नाहीये, कॉलेजच्या बाहेर जग आहे, बाहेरचं जग बघा, बिझनेस हँडल करून बघा, क्लायंट हँडल करा. आज तुम्हा लोकांना कॉलिंग करण्यापासून, हे सगळं प्रिपरेशन करण्यापासून, हा पूर्ण इव्हेंट रन करण्यापासून आणि ह्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक कामामध्ये मुलंच इन्व्हॉल्व आहे. मग झाले ना ते लोक लीडर. आता ते लोक घरी, मला एवढं माहिती आहे की गुरुकुलचा एक पण मुलगा उपाशी नाही मरणार आयुष्यामध्ये. तो आमच्याबरोबर असो किंवा आमच्याबरोबर नसो, उपाशी नाही मरू शकत. तेवढं केपेबल मी बनवलं. मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा लग्न केलेली बाई असो, मला नाही माहिती. एकटे जरी उद्यापासून राहायला चालू केली, हे लोक उपाशी मरू शकत
नाही एवढं मी त्या लोकांना रेडी केलंय आणि त्याच्यासाठी मला महताब सरांनी रेडी केलं होतं. हा माझा सेकंड पर्पज झाला, रूरल एम्पॉवरमेंट, विमेन एम्पॉवरमेंट. मुलींना खास करून इकडच्या मुंबई पुण्याला जाण्याचं किंवा बाहेर जाण्याचं स्कोप नाहीये. मग इथे लोकललाच राहून त्या लोकांसाठी काय अपॉर्च्युनिटी क्रिएट करू शकत होतो तेवढ्या करतोय आणि करत राहणार जोपर्यंत श्वास चालू राहणार तोपर्यंत. मग सेकंड पर्पज जो आहे तो एम्पॉवरमेंटचा आहे. मेन अल्टिमेट द पर्पज ऑफ एव्हरी पर्पज इज रिमूव्हिंग पॉवर्टी. मग कोणाची? मी काय मोदी वगैरे काय आपल्याला नाही, आपल्याला समाजाचं काही लेणं देणं नाहीये. पण जी लोक माझ्याशी कनेक्टेड आहेत ती लोक तरी गरीब नाही झाली पाहिजेत ना. जो गुरुकुल मध्ये पाय ठेवतो तो तरी गरीब नाही राहिला पाहिजे, ही माझी जबाबदारी. मग तुम्ही लोकांनी श्रीमंत होणं ही तुमची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच माझी पण आहे, कारण की मी सगळ्यांसाठी इक्वली रिस्पॉन्सिबल आहे. मग आपल्या लोकांचा एक प्रॉब्लेम तरी आपण सॉल्व्ह करूया, गरिबी. कधी? पुढच्या वर्षी. आतापर्यंत जर फोकस नसेल तर ह्या वर्षी सॉल्व्ह करूया. मग पैसे का पाहिजे होते? पैसे पण त्याच्यासाठीच पाहिजे होते, गरीब फील नाही करायचं. इनफ यार, म्हणजे ते घाण आहे सगळ्यात मोठी. गरिबीला ना कोणी असं ना ग्लोरीफाय करण्याची गरज नाहीये. गरिबी बरोबर प्रेम नका करू. नाही माझी परिस्थिती नाहीये तर मग हात पाय आहेत ना, देवाने दिलेत ना. परिस्थिती नाही तर काम कर, दिवस रात्र एक करून काम कर. नाही ते संडे तरी आराम करायला लागतोय. मग काय राहणार आयुष्यभर? गरीबच राहणार ना. आतापर्यंत तुमच्या विचाराने आणि आतापर्यंत तुमच्या ऍक्शनने रिझल्ट जो यायचा होता तो ऑलरेडी तुमच्या हातामध्ये आहे. आता आपल्याला गेम चेंज करायचा आहे. एफर्ट टू रिवॉर्ड. हायर द एफर्ट हायर द रिवॉर्ड, लोअर द एफर्ट लोअर द रिवॉर्ड. मग आतापर्यंत आपण एफर्ट घेत नव्हतो. नाही सर काय सांगू तुम्हाला, गोण्या उचलून थकलो. नाही, त्याला एफर्ट बोलत नाही, त्याला गदा मजुरी बोलतात. हार्डवर्क आणि स्मार्ट वर्क दोघांचा राईट कॉम्बिनेशन बिझनेस मध्ये यूज करायचा आपल्याला. त्यामुळे पर्पज लिहिताना फक्त पैसा लिहिलात तर त्याला मोटिवेशनल फॅक्टर भेटणार नाही. कारण की पैसा एका लिमिटेड टाइम पर्यंत आपल्याला मोटिवेटेड ठेवू शकतो, पैसा परमनंटली आपल्याला मोटिवेटेड ठेवू शकत नाही. आणि लक्ष्मीची गोष्टच अशी आहे ना की साला लक्ष्मी ना कोणाकडे थांबत नाही, खूप चंचल असते ती. आज तुमची आहे उद्या कोणा दुसऱ्याची असणार. सरस्वती एकदम कमिटेड असते. ती जर एकदा आली तुमच्याकडे तर ती तुमच्याकडे थांबणार, 100% थांबणार, तुमच्याकडेच नांदणार. आणि सरस्वती जर वाढत गेली दिवसेंदिवस तर लक्ष्मी पण तिथे थांबायला चालू करते. ज्या घरामध्ये ज्या बिझनेसमध्ये सरस्वती नांदत नाही तिथे लक्ष्मी जास्त वेळ थांबत नाही. म्हणून आमच्या एलिट गुरुकुल मध्ये जास्त फोकस आम्ही सरस्वतीवरती करतोय, कारण की आपण सगळे शिकतोय काहीतरी, आपण सगळे स्टुडंट. माझ्या हातामध्ये फक्त माईक आहे आज, मी पण इथला स्टुडंटच आहे, मी काय इथला बाप नाही. मी तुम्हाला शिकवता मी पण शिकतोय, म्हणून तर माझी मुलं पण बसलेत ना. फक्त माझा बिझनेस काय, माझा बिझनेस इज अ टोटल कॉम्बिनेशन ऑफ 9 डिफरंट टीम. मग 9च्या 9 टीमला बसवलं, कारण की 9 टीमचा जो रिझल्ट येईल तो माझा रिझल्ट. तर ही तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला मी आता बिलकुल 5 मिनिटं देतोय, 6:15ला डॉट मी चालू करतोय हा सेशन. तुम्हाला खूप आतमध्ये जायचं आहे, आजूबाजूला नाही बोलायचं आहे. काय शोधायचं आहे आपल्याला? काय शोधतोय आपण या प्रश्नामध्ये की खरंच जे आता करताय त्याचा पर्पज काय? लक्ष्मी तर 100% असणार, ते तुम्ही लिहून ठेवा. पैसे कमवण्यासाठी एवढे एवढे मला पैसे कमवायचे. पण सेकंड, थर्ड, फोर्थ, 4 ते 5 पर्पज असू शकतात. मग ते काय आहेत तुमच्या बिझनेस चालू करण्याचे? मला एवढ्या लोकांना एम्प्लॉयमेंट द्यायचं आहे, मला विमेन एम्पॉवरमेंट करायचं होतं, मला माझ्या मुलांसाठी काहीतरी क्रिएट करून ठेवायचं. मला वाटत नाही माझ्या मुलांनी रिझ्युमे घेऊन भटकावं. माझी इच्छा आहे की मी गेल्यानंतर पण हे राहावं. असं काहीतरी असू शकतं, लार्जर पर्पज असू शकतो. मला असं वाटतं की हा समाजातला हा प्रॉब्लेम आहे, तो माझ्या हिसाबाने माझ्या ताकदीने मी सॉल्व्ह करू शकतो. तुम्हाला तो पर्पज शोधायचा आहे की वाय दिस बिझनेस, म्हणजे हाच का, हा दुसरा का नाही. मग तो पर्पज आपण शोधायचा आहे.